Hello friends, welcome to my YouTube channel. In today's lecture, we are going to start the second chapter of our bookkeeping and accountancy of 12th class Maharashtra State Board. Okay, today's chapter is the second chapter is account of not for profit concern. Okay, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सेकंड चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. ओके, या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. त्यामध्ये इंट्रोडक्शन, आपल्याला परिचय बघायचा आहे. त्यानंतर मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्यानंतर फीचर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्याचं जी काही वैशिष्ट्ये ती समजून घ्यायची आहे. त्यानंतर डिफरंट बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, म्हणजेच काय की जी काही प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, दोघांमधला फरक आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्यानंतर नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपेरिंग फायनल अकाउंट्स, त्यांचं फायनल अकाउंट आणि बुक कोणत्या मेंटेन केल्या जातात हे सगळं बघायचं आहे. त्यानंतर मिनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, रिसिप्ट अकाउंट आणि पेमेंट अकाउंट हे बघायचे, त्यांचा अर्थ बघायचा. त्यानंतर फीचर बघायचे, रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचं फीचर बघायचे, त्यांचे गुणधर्म. त्यानंतर टाइप्स बघायचे रिसिप्टचे, कॅपिटल रिसिप्ट आणि रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ पेमेंट बघायचे, पेमेंटमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर स्पेसिमम ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट, जे काही त्याचा स्पेसिमम आहे, जो काही त्याचा प्रोफार्मा आहे, आराखडा आहे, तो बघायचा आहे. मिनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर, त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचरचं मिनिंग समजून घ्यायचं आहे. त्यानंतर फीचर बघायचा इन्कम अँड एक्सपेंडिचरचा. त्यानंतर स्पेसिमम बघायचा आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचरचा. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन रिसिप्ट पेमेंट अकाउंट्स अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. रिसिप्ट पेमेंट्स आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर या दोघांमधला काय बघायचं आहे, डिफरन्स बघायचा आहे, फरक बघायचा आहे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर, त्याचं प्रिपरेशन, त्याला तयार कसं करतात ते बघायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट कशी बनवली जाते ते बघायचं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे की इम्प्लाइड ऍडजस्टमेंट्स, काही ऍडजस्टमेंट्स असतात. त्यानंतर कॅपिटल फंड म्हणजे काय आहे ते समजून घ्यायचं आहे. त्यानंतर स्पेसिमम बघायचा आहे आपल्याला बॅलन्स शीटचा. त्यानंतर ॲडिशनल जे काही इन्फॉर्मेशन आहे त्या बघायच्या आहेत, जसे काही आउटस्टँडिंग आणि जे काही प्रीपेड एक्सपेन्सेस असणार आहे ते. त्यानंतर ऑकर इन्कम अँड इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, जो इन्कम आपल्याला ॲडव्हान्समध्ये रिसिव्ह झाला आहे तो. त्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ह इन ॲडव्हान्स असेल अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेल, जी काही सबस्क्रिप्शन आहे एकतर आउटस्टँडिंग असेल किंवा ॲडव्हान्समध्ये मिळाली असेल ते बघायचं आहे, आगाऊ मिळाली असतील ती बघायचं आहे. त्यानंतर डेप्रिशिएशन बघायचं, जो घसारा आहे तो बघायचा आहे. कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फी, जी काही प्रवेश फी आहे ती बघायची, त्याचं कॅपिटलायझेशन कसं करतात ते बघायचं आहे. क्रिएशन ऑफ स्पेसिफिक स्पेशल फंड आउट ऑफ दी डोनेशन मधून जे काही फंड आहे त्या फंडचं क्रिएशन आपण स्पेशल फंडमध्ये कसं करतो ते बघायचं आहे. त्यानंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी बघायची, ओपनिंग बॅलन्सेस ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीचे ओपनिंग बॅलन्सेस बघायचे. त्यानंतर इम्पॉर्टंट जे काही टर्म्स आहेत त्या बघायच्या आहे. यामध्ये ज्या महत्त्वाच्या ज्या काही टर्म्स आहेत, जसे की एंट्रन्स फी असेल, सबस्क्रिप्शन असेल, लेगन्सी असेल, त्यानंतर लाईफ मेंबरशिप फी असेल, त्यानंतर सेल ऑफ ओल्ड ॲसेट्स, स्क्रॅप, न्यूजपेपर असतील, त्यानंतर स्पेशल डोनेशन असेल, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जनरल डोनेशन असेल, स्पेसिफिक फंड असेल, त्यानंतर इंडोमेंट फंड असेल, खूप महत्त्वाच्या गोष्टी. आणि हे जाणून घेतल्यानंतर विद्यार्थी ॲबल होणार आहे, विद्यार्थी सक्षम होईल. कशासाठी तर अंडरस्टँड द मिनिंग अँड फीचर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न काय आहे याचं मिनिंग आणि फीचर जाणून घ्यायला, म्हणजे तो हे जाणून घेतल्यानंतर तो ॲबल होईल की त्याला ह्या गोष्टी समजतील. ओके, त्यानंतर नो द मिनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंटचा अकाउंटचा अर्थ समजून जाईल. त्यानंतर अंडरस्टँड द मिनिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर्स. Okay, understand the meaning of income and expenditure accounts and its difference from profit and loss account. ओके, म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर्स आणि प्रॉफिट अँड लॉस यामधला जो काही फरक आहे त्याचा अर्थ हे समजून घेण्यास मदत होईल. त्यानंतर मुलं काय अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन प्रॉफिट अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, म्हणजे दोघांमधला फरक मुलांना कळेल. त्यानंतर learn the acquire the skill of the preparing income and expenditure accounts and balance sheet of not for profit concern.
म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत प्रॉफिट अँड जे काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ऑर्गनायझेशन आहे अँड ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा इंट्रोडक्शन आपण स्टार्ट करणार आहोत. बघा इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट की बऱ्याचशा मुलांना प्रॉब्लेम्स, असे काही मुलं आहेत की ज्यांना प्रॉब्लेम जे काही सम्स असतात ते सॉल्व्ह करतात. बट काय असतं माहिती का, जर का समजा तुम्हाला बिल्डिंग जर उभी करायची असेल तर त्याचा बेस पक्का असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजेच मला म्हणायचं आहे, जर का तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जो थेरी पार्ट असतो तो खूप महत्त्वाचा आहे. तर थेरी पार्ट तुम्ही आधी जर का रीड केला व्यवस्थितपणे तर तुम्हाला मदत होत असते. ओके, बघा इंट्रोडक्शन आपण स्टार्ट करणार आहोत. इंट्रोडक्शन म्हणजेच काय तर परिचय. बघा, देअर आर द टू टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. देअर आर टू टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. कोणकोणत्या? ट्रेडिंग ऑर्गनायझेशन अँड काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. अँड सेकंड काय, नॉन ट्रेडिंग और नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. अशा दोन प्रकारच्या ऑर्गनायझेशन आहे की आता आपण जो अभ्यास करणार आहोत तो आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा आहे. तर सर्वात आधी तुम्हाला ह्या गोष्टी दोन्ही ज्या काही ऑर्गनायझेशन आहे, आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय तर ऑर्गनायझेशन एक संस्था असते जी प्रॉफिट मेकिंग त्यांचा मोटो नसतो, म्हणजे प्रॉफिट कमवणं हा त्यांचा उद्देश नसतो. त्याला आपण काय म्हणत असतो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा याला आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणत असतो. या ठिकाणी आपल्याला दोन ऑर्गनायझेशन दिलेले आहे. एक आहे ट्रेडिंग किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ज्याला आपण म्हणत असतो, आणि पहिली जी काय ती ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे. ओके, या ट्रेडिंग, आता दोघांमधला फरक आपल्याला आधी समजून घेऊ. बघा काय म्हटलेलं आहे की ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मीन्स द ऑब्जेक्ट इज टू अर्न द प्रॉफिट. जी काही ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे तिचा प्रॉफिट अर्न करणं हा काय आहे, एक महत्वाचा त्याचा एम आहे, उद्देश आहे. ओके, दे आर एंगेज इन अ ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. ते ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी करत असतात. ओके, एक्झाम्पल जसं की बाईंग अँड सेलिंग असेल, म्हणजे खरेदी आणि विक्री कशाची, गुडची अँड सर्व्हिसेस ही ते देत असतात. ओके, ऑर्गनायझेशन लाईक सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप, त्यानंतर कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, पब्लिक लिमिटेड कंपनी इटीसी, या वेगवेगळ्या संस्था त्यामध्ये एंगेज असतात. जसं की पार्टनरशिप असेल किंवा सेपरेट इंडिव्हिज्युअल असेल किंवा एलटीडी असेल, पब्लिक कंपनी असतील, ह्या काय करत असतात, एक सर्व्हिस देत असतात किंवा गुड ट्रेडिंग करत असतात. सेलिंग अँड बाईंगचा हा व्यवसाय ते करत असतात. दे आर सेटअप फॉर अ पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट. त्यांचा जो काही पर्पज असतो तो प्रॉफिट अर्न करणं असतो. ओके, फायनल अकाउंट विच इज कन्सिस्ट ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आर प्रिपेड बेस ऑफ द फायनल अकाउंट इज द ट्रायल बॅलन्स. बरं, म्हणजेच काय, त्यांचं जे काही फायनल अकाउंट बनत असतं जे ट्रायल बॅलन्सच्या आधारावर ते फायनल अकाउंट बनवत असतात. त्यामध्ये काय काय असतं, ट्रेडिंग अकाउंट असेल, पीएनएल असेल आणि बॅलन्स शीट ते मेंटेन करत असतात. ओके, हे झालं ट्रेडिंग ऑर्गनायझेशन बद्दल. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मीन्स एम इज टू गिव्ह द सर्व्हिस टू मेंबर और टू द सोसायटी ॲट अ लार्ज. बघा, जी काही एनपीओ किंवा एनपीसी ज्याला आपण म्हणत असतो, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे एनपीओ किंवा एनपीसी आपण ज्याला म्हणत असतो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. याचा मेन उद्देश काय असतो, फक्त सेवा देणं त्यांच्या मेंबरला असेल किंवा त्या समाजाला असेल किंवा त्यांची जी सोसायटी असेल, मोठ्या प्रमाणात त्यांचा महत्वाचा जो काही उद्देश असेल तो सेवा प्रोव्हाइड करणं असतो. प्रॉफिट अर्न करणं हा त्यांचा मोटो नसतो. ओके, सर्वात महत्वाची गोष्ट, दे आर नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग. त्या प्रॉफिट मेकिंग नाही करत, ते प्रॉफिट मेकिंग हा त्यांचा फॉर्म नसतो. त्यानंतर दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी ऑर मॅन्युफॅक्चरिंग. ते कुठल्याच प्रकारची मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी किंवा सेलिंग अँड बाईंगचा ते व्यवसाय करत नाही. ओके, मग ते काय करतात, स्पोर्ट क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल्स, स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी, ट्रेड युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स, ट्रस्ट, सोसायटी, वेलफेअर असोसिएशन, रिलिजियस कन्सर्न्स,
लायब्ररी ETC ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी ते सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. या वेगवेगळ्या गोष्टी ते ह्या गोष्टींचा ते काय करत असतात, या गोष्टींमध्ये जसं की ह्या हॉस्पिटल असतील, स्कूल असेल, हे सर्व्हिसेस देण्याचे काम करत असतात. ओके, या कुठल्याही प्रकारचे सेलिंग अँड बाईंग मॅन्युफॅक्चरिंग करत नाही. ओके, फॉर आर एक्झाम्पल ऑफ दी ट्रेडिंग, ही सगळी जी एक्झाम्पल आपण वरती बघितली ही कशाची आहे, NPO किंवा NPC ची आहे. देअर मेन ऑब्जेक्ट इज टू गिव्ह सर्व्हिस टू द मेंबर, म्हणजेच मेंबरला सर्व्हिस देणे हे त्यांचा महत्वाचा उद्देश आहे. ओके, द मेंटेन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट इज अ डिफरंट वे, आणि यांची जी बुक्स मेंटेन करण्याची जी काही पद्धत आहे ही जरा वेगळी पद्धत आहे. जसं आधीच्या प्रॉफिट ऑर्गनायझेशन जी होती ती फायनल अकाउंट बनवते, त्याच्यासाठी ती काय करत असते, लेजर मेंटेन करेल, त्यानंतर ती ट्रायल बॅलन्स, त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, PNL, बॅलन्स शीट, अशा प्रकारे ती फायनल अकाउंट करत असते. परंतु यांची जी काही पद्धत आहे ही जरा वेगळी आहे, यांची बुक्स मेंटेन करण्याची पद्धत ही वेगळी आहे. हे सिम्पली एक छोटंसं रजिस्टर असेल ज्यामध्ये ते कॅशचे देवाणघेवाणचा व्यवहार हे तेवढं ठेवत असतात. ओके, बघा, as the motive is not to earn a profit not for profit concern, do not prepare profit and loss. बरोबर आहे. जर का त्यांचा मोटो हा प्रॉफिट कमावून नाहीच आहे तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का मेंटेन करतील, ते मेंटेन करत नाही. बरोबर आहे. त्यानंतर अकाउंट इन्स्टेड ते प्रिपेअर्ड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बरोबर आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या ऐवजी ते काय करत असतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मेंटेन करत असतात. सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. बरोबर आहे. जर का प्रॉफिट अँड लॉस त्यांना करायचं नाही तर ट्रायल बॅलन्स ते बनवणार नाही. फक्त ते काय करतात, बट दे प्रिपेअर द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. मग ते काय करतात, पेमेंट अँड रिसिप्ट अकाउंट ते मेंटेन करत असतात. देज ऑर्गनायझेशन प्रिपेअर बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मात्र ते करत असतात टू नो द नेट वर्थ ऑफ कन्सर्न ऑफ द पर्टिक्युलर डेट. कशासाठी, एखाद्या पर्टिक्युलर डेटला जर का त्यांची जी ऍसेट्स असेल किंवा लायबिलिटी ती जाणून घेण्यासाठी. फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. बरं, जर का फायनल अकाउंट यांचं बनवायचं असेल तर त्या फायनल अकाउंट मध्ये काय काय येत असं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड बॅलन्स शीट तेवढं मात्र येत असतं. ओके, यामध्ये आपल्या आधीच्या फायनल अकाउंट सारखं ज्यामध्ये की ट्रेडिंग अकाउंट असेल, PNL असेल आणि बॅलन्स शीट असेल, तसं नाहीये. या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवावी लागत असते. आय होप की तुम्हाला फरक हा समजला असेल. ओके, जर का तुम्हाला दोघांमधला फरक समजला असेल तर आपण आधी आता मिनिंग जाणून घेऊया. आता मिनिंग जाणून घेऊ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की कन्सर्न म्हणजे काय, एक ऑर्गनायझेशन असेल, एक संस्था असेल, एक कंपनी असेल जी की ही ऍक्टिव्हिटी करत असते, हे वर्किंग करत असते. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, नॉट फॉर प्रॉफिट. कशासाठी नाही, प्रॉफिटसाठी ही ऍक्टिव्हिटी नसते. ही जी ऑर्गनायझेशन जी काही काम करणार आहे ती प्रॉफिटसाठी करत नाही. ओके, बघूया काय म्हटलेलं आहे की not for profit concern are those concern which are not started to earn a profit but to give qualitative service to its member and society at the minimum charge. बघा, अगदी खूप कमी चार्ज मध्ये सोसायटीच्या मेंबरला काय करत असते, अगदी चांगल्या उत्तम क्वालिटीची सेवा देण्याचं काम तेही प्रॉफिटचा मोटो न ठेवता ही ऑर्गनायझेशन करत असते. ओके, देअर मेन ऑब्जेक्ट इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिस अँड प्रमोट आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स, एज्युकेशन etc. बघा, त्यांचा महत्वाचा जो काही मोटिव्ह आहे, महत्वाचा जो काही ऑब्जेक्ट आहे तो काय आहे, शिक्षण असेल, खेळ असतील किंवा संस्कृती असेल, कला असेल, याला प्रमोट करणं आणि याच्या सर्व्हिस ते सोसायटीला देणं हा त्यांचा महत्वाचा उद्देश आहे. ओके, त्यानंतर बघा, द नेचर ऑफ देज कन्सर्न आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन. जे की प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यापेक्षा यांचं जे काही नेचर आहे, ज्याला आपण काय म्हणत असतो, NPC, यांचं नेचर वेगळं आहे प्रॉफिट ऑर्गनायझेशन पेक्षा. ओके, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट इन्कम थ्रू द सबस्क्रिप्शन. मग यांचं इन्कम कुठून येत असतं, सबस्क्रिप्शन मधून येत असतं, ऍडमिशन फी मधून येत असतं, डोनेशन मधून येत असतं. ओके, गिव्ह बाय द मेंबर, आणि हे कोण देत असतं, एक तर मेंबर असतील त्यांच्या ऑर्गनायझेशनचे, ऑर नॉन मेंबर अँड ग्रांट सबसिडी ऑर कन्सेशन
बघा. मग ते काय करत असतात, जर का मेंबर वगैरे असतील किंवा बाहेरचे लोक असतील त्यांना कन्सेशन ते देत असतात, खूप कमी फी ते चार्ज करत असतात रिसीव्ह फ्रॉम द गव्हर्नमेंट, किंवा गव्हर्नमेंट यांना काय करत असते, सबसिडी देत असते यांच्या चांगल्या कामासाठी. ओके. आता जर का आपण बघितलं की ह्युमन बिईंग ही एक ऑर्गनायझेशन आहे जी की NPC आहे, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, ह्युमन बिईंग म्हणून आहे, की चांगलं काम ती आपल्या समाजासाठी करत आहे. ओके. मग अशा ज्या काही कंपनीज आहेत त्यांना गव्हर्नमेंट काय करत असतं, चांगल्या प्रकारे ग्रांट देत असतं, सबसिडी देत असतं, कन्सेशन देत असतं. ओके. त्यानंतर आता आपल्याला पुढे जाणून घ्यायचंय की जे काही फीचर आहे, काय फीचर ऑफ कशाचे फीचर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. काय म्हटलेलं बघा, द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ सच कन्सर्न इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू मेंबर अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. बरोबर. त्यांचा जो प्राथमिक उद्देश आहे या संस्थेचा तो सेवा देणं, हा त्यांच्या मेंबरला सेवा देणं हा आहे, आणि कुठल्याच प्रकारचा प्रॉफिट कमवणं हा त्यांचा महत्वाचा उद्देश नाहीये. ओके. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. हा त्याचा महत्वाचा फीचर आहे. त्यानंतर पुढचं फीचर काय आहे, दिस कन्सर्न आर फॉर प्रमोशन ऑफ आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट, चॅरिटी, हेल्थ, इटीसी. बघा, ह्या ज्या काही कन्सर्न्स आहे या कशासाठी फॉर्म करत असतात, प्रमोट करत असतात. कशाला प्रमोट करतात, कशाचं प्रमोशन करत असतात, कला असेल, संस्कृती असेल, शिक्षण असेल, खेळ असतील, किंवा जे काही चॅरिटी असतील, दान धर्माचे जे काही गोष्टी असतील, किंवा हेल्थ असेल, आरोग्य असेल, यासाठी ते काम करत असतात, यांना प्रमोशन करत असतात. ओके. द मेंबर ऑफ दिस कन्सर्न कॅनॉट गोट द डिव्हिडंड. ह्या जे काही मेंबर्स असतात ह्या कन्सर्नचे, या ऑर्गनायझेशन, या संस्थेचे, यांना कुठल्याही प्रकारचं डिव्हिडंड मिळत नाही, यांना कुठल्या प्रकारचा लाभार्थ नसतो. ओके. इट इज प्रोहिबिटेड, आणि तो म्हणजे तो प्रोहिबिटेड आहे, मनाई आहे त्यावरती, त्यांना कुठल्याच प्रकारचा त्यावरती डिव्हिडंड मिळत नाही. ओके. त्यानंतर 4th नंबरला काय म्हटलं आहे, द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर. जे काही मेंबर्स असतात, मेंबरचे जे काही रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांच्याकडनं या मॅनेजमेंटची काय होत असते, निवड होत असते. ओके. इट इज गव्हर्न्ड बाय इलेक्टेड मेंबर, आणि ते जे काही मेंबर्स असतात ते त्यांचं इलेक्शन करतात, प्रतिनिधी त्या मेंबरचं काय मॅनेजमेंटचं काय करत असतात, इलेक्शन करत असतात. ओके. त्यानंतर दिस कन्सेप्ट प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. मग ह्या जे काही ऑर्गनायझेशन आहे या रिसिप्ट, पेमेंट्स आणि इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट ह्या मेंटेन करत असतात. ओके. त्यानंतर कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न. हे काय करत असतात, कॅपिटल. आता आपण कॅपिटल हा वर्ड ऐकलेला, आता कॅपिटल फंड हा न्यू वर्ड आहे या ठिकाणी. ओके. निधी, जी काही भांडवल निधी असणार आहे ती क्रिएट केली जाते या ठिकाणी या कन्सर्नद्वारा, या ऑर्गनायझेशन संस्थेद्वारा. ओके. इट इज मेड ऑफ एंट्रान्स फी, सरप्लस, लेगन्सी अँड डोनेशन स्पेसिफिकली रिसिव्ह फॉर कॅपिटल फंड. ओके. अशा प्रकारे ही काय बघितली आपण, फीचर्स ही बघितलेली आहे. ओके. आता ह्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट की जे काही डिफरन्स आहे, काय म्हटलेलं आहे, डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, दोघांमधला, म्हणजेच PO आणि NPO या दोघांमध्ये काय बघायचं, फरक बघायचा. बघा, पॉइंट्स दिलेले या ठिकाणी, आणि या ठिकाणी PO आहे ही आणि NPO आहे. या ठिकाणी प्रायमरी जो काही ऑब्जेक्ट आहे, कसला प्रायमरी ऑब्जेक्ट आहे बघा, द प्रायमरी ऑब्जेक्ट. जर का आपण PO मध्ये बघितलं, प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये बघितलं, काय म्हटलेलं आहे, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच ऑर्गनायझेशन इज अर्न प्रॉफिट. बघा, जी काही प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे त्याचा प्रायमरी ऑब्जेक्ट काय, प्रॉफिट अर्न करणं, नफा कमवणं. ओके. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं काय आहे, प्रायमरी जो काही ऑब्जेक्ट आहे, द ऑर्गनायझेशन इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस. बघा, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड करणं हा NPOचा उद्देश आहे, आणि POचा उद्देश काय आहे, प्रॉफिट अर्न करणं. ओके. त्यानंतर प्रिपरेशन ट्रायल बॅलन्स. बरं, हे प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, PO काय करत असतो, ट्रायल बॅलन्स बनवत असतो. डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. बघा, NPO ट्रायल बॅलन्स बनवत नाही, रिसिप्ट, पेमेंट्स आणि हे अकाउंट ते बनवत असतात. ओके. त्यानंतर अकाउंटिंग जी काही स्टेटमेंट आहे
तिसरी जी काही गोष्ट दिलेली आहे, अकाउंटिंग ज्या काही स्टेटमेंट्स आहेत, कोणकोणत्या या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट बनावं लागतं, पीएनएल बनावं लागतं आणि बॅलन्स शीट बनवावी लागत असतात पीओ मध्ये. एनपीओ मध्ये आपल्याला रिसिप्ट पेमेंट्स अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे बनवावं लागत असतं. ओके. त्यानंतर नेट रिझल्ट. आता नेट रिझल्ट काय येतो, या ठिकाणी नेट प्रॉफिट आणि नेट लॉस आपण शोधू शकतो, परंतु या ठिकाणी आपल्याला सरप्लस आणि डिफिशिएट आपण शोधत असतो, डिफिशियन्सी आपण शोधत असतो या ठिकाणी. ओके. त्यानंतर जी काही ओनर फंड किंवा कॅपिटल फंड आपण जे म्हणत असतो बघा, या ठिकाणी ओनर फंड इन्क्लूड द ओनर इन्व्हेस्टमेंट. या ठिकाणी ओनरची जी काही फंड असणार आहे, ओनर फंड इन्क्लूड इन्व्हेस्टमेंट, यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही इन्क्लूड असते. एक्झाम्पल कॅपिटल जो काही असतं ना, कॅपिटल प्लस रिझर्व्ह आणि सरप्लस या गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व असतात. या ठिकाणी काय असतं, कॅपिटल फंड रिप्रेझेंट काय असतं, कॅपिटल फंड मध्ये अक्युमुलेटेड अमाऊंट्स ऑफ द सरप्लसची अमाऊंट असेल, सबस्क्रिप्शन असेल, डोनेशन असेल, अँड सरप्लस आर ॲज द शोन ॲज द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स. या सगळ्या गोष्टी ॲज अ कॅपिटल फंड म्हणून आपण दाखवत असतो. ओके. आय होप की दोघांमधला फरक तुम्हाला समजला असेल. त्यानंतर पुढे काय दिलेलं, नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. मग गरज काय आहे मेंटेन करण्याची बुक्स, ओके, प्रिपरेशन फायनल अकाउंट बनवण्याची गरज काय आहे बघा. सर्वात महत्वाची गोष्ट की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर नॉट एंगेज इन अ ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. हे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी करत नाही. ओके. त्यानंतर मोस्टली दे डील विथ द पब्लिक मनीशी, म्हणजे यांचा जो व्यवहार असतो मनीमध्ये होत असतो. देज कन्सर्न कलेक्ट मनी सच सबस्क्रिप्शन, डोनेशन, ग्रँट, एंट्रान्स फी, इटीसी. यांची जी काही कलेक्शन असतं, मनी कलेक्शन असतं, कुठून येत असतं, एंट्रान्स फी असेल, त्यानंतर जे काही ग्रँट्सना मिळतात, डोनेशन मिळतं, सबस्क्रिप्शन मिळतं, यामधनं ते मनी कलेक्ट करत असतात. देज कन्सर्न आर अँसरेबल टू द सोसायटी. हे उत्तर देण्यास जबाबदार असतात समाजाला. कशासाठी, सहज मनी कलेक्टेड, जी मनी त्यांनी कलेक्ट केलेली आहे अँड स्पेंड केलेली, जे खर्च केलेली आहे त्याच्यासाठी. देज प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट आर टू बी मेंटेन. त्यासाठी त्यांना काय करावं लागतं, प्रॉपर बुक मेंटेन करावं लागत असतं. ओके. बघा. त्यानंतर फॉलोइंग आर द रिझन फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट बाय द नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. एनपीसी साठी हे बुक्स ऑफ मेंटेन करण्यासाठी कारण दिलेले आहेत खाली. पहिलं कारण काय आहे, कशासाठी मेंटेन करावं लागणार, काय गरज आहे, या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी. आपण याला बघणार आहोत वन बाय वन. ओके. बघूया आपण. बघा, फर्स्ट रिझन या ठिकाणी दिलेलं आहे, टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. बघा, जे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन होणार आहे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं, ते पण योग्य प्रकारे, त्यासाठी आपल्याला हे मेंटेन करावं लागत असतं बुक्स ऑफ अकाउंट. ओके. दुसरी जी काही रिझन आहे बघा, टू नो दी सोर्स ऑफ इन्कम अँड हेड ऑफ एक्सपेन्सेस. बघा, म्हणजे खर्च आपल्याला कुठं करायचा आहे, इन्कम कुठून येणार आहे, या सगळ्या गोष्टी माहीत करण्यासाठी आपल्याला मेंटेन करावं लागत असतं बुक. ओके. त्यानंतर टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ ऍप्लिकेबल टू देम. बघा, जे काही लॉ त्यावरती ऍप्लिकेबल होतं त्या प्रोव्हिजनसाठी सुद्धा. ओके. म्हणजेच काय, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रजिस्टर ॲज चॅरिटेबल ट्रस्ट अंडर द मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट. बघा, या मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट मध्ये ही याची नोंदणी झालेली असते एनपीओची. ओके. किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर्ड अंडर द कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट to comply with the provisions of this act regarding budget audit of accounts registered to maintaining etc. बघा, म्हणजेच काय, ह्या जे काही गोष्टी आहे, या जे काही प्रोव्हिजन्स आहे, जे काही लॉ ऍप्लिकेबल होतात त्यासाठी सुद्धा आपल्याला हे मेंटेन करावं लागत असतं. आय होप यू अंडरस्टँड. टू नो सरप्लस deficit of concern ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड. ओके. म्हणजेच त्या कालमर्यादेमध्ये, त्या पिरियडमध्ये त्या ऑर्गनायझेशनला किती सरप्लस झाला, म्हणजे किती प्रॉफिट आणि लॉस त्याला झाला ते शोधण्यासाठी. ओके. त्यानंतर पुढे दिलेलं आहे बघा, टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ॲज द पर्टिक्युलर डे. बरं, म्हणजे त्यांच्याकडे किती संपत्ती आहे हे जाणून घेण्यासाठी.
टू अवॉइड द माल प्रॅक्टिस अँड मिस अप्रोप्रिएशन ऑफ सच कॅश अँड ॲसेट. म्हणजे जी काही त्यांच्याकडे एक मालमत्ता आहे, जी काही त्यांच्याकडे कॅश आहे, त्याचं मिस अप्रोप्रिएशन होणे किंवा माल प्रॅक्टिस होणे म्हणजे कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी चिटिंग व्हायला नको, ते टाळण्यासाठी काय करावं लागतं, बुक्स मेंटेन करावे लागत असतात. ओके, आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. बघा त्यानंतर पुढे त्यांनी दिलेलं आहे की मिनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट. बघा आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की रिसिप्ट अँड पेमेंटचं मिनिंग काय असतं. बघा द डे टू डे जे ते ट्रान्झॅक्शन असणार आहे, डे टू डे ट्रान्झॅक्शन ऑफ द नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न आर रेकॉर्डेड इन अ कॅश बुक अँड देन दे आर पोस्टेड टू लेजर अकाउंट. बघा लेजर अकाउंट मध्ये ते पोस्ट करत असतात आणि एक छोटंसं कॅश बुक ते मेंटेन करत असतात. ओके, त्यानंतर ऍट द एंड फायनान्शियल पिरियड कॅश बुक लेजर अकाउंट बॅलन्स अँड फ्रॉम दी बॅलन्स रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड. मग जो काही पिरियड असतो तो एंडिंगला ते काय करतात, रिसिप्ट पेमेंट्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन करत असतात, बुक्स मेंटेन करतात, लेजरमध्ये पोस्टिंग करतात आणि त्यानंतर रिसिप्ट पेमेंटचे अकाउंट ते तयार करत असतात. ओके, द रिसिप्ट अँड पेमेंट्स इज अ रिअल अकाउंट. हे रिअल अकाउंट आहे माहिती आहे आपल्याला. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड इन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. बघा उधारीवरचे, क्रेडिट म्हणजे काय, जे काही उधारीवरचे जे काही देवाणघेवाण आहे ती यामध्ये आपण मेंटेन करत नाही, यामध्ये फक्त कॅशचे ट्रान्झॅक्शन अलाउड आहे. ओके, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज समरी ऑफ अ कॅश अँड अ बँक. एक समरी आहे, एक कशाच्या ट्रान्झॅक्शनची, कॅश अँड बँकच्या ट्रान्झॅक्शनची ती समरी आहे फॉर द पर्टिक्युलर पिरियड साठी. ओके, ऑल रिसिप्ट्स आर शोन टू द डेबिट साइड्स अँड ऑल पेमेंट्स टू द क्रेडिट साइड्स. बघा या ठिकाणी जे काही पेमेंट्स त्यांचे असणार आहे डेबिट साइडला आणि जी काही या ठिकाणी दिलेले आहे त्यांनी की डेबिट साइड्सला जे काही असणार आहे सगळ्या रिसिप्ट, ऑल रिसिप्ट्स डेबिटला आणि जे काही पेमेंट्स असणार आहे क्रेडिटला असणार आहे. ओके, त्यानंतर दिस अकाउंट स्टार्ट विथ ओपनिंग कॅशने अँड बँक बॅलन्स जे काही असेल कॅश किंवा बँक स्टार्ट होत असतं. त्यानंतर डिफरंट बँक अँड क्लोज विथ कॅश अँड बँक बॅलन्स ऍट द एंड इयर. बघा सुरुवात कॅश अँड बँकने होणार आहे ओपनिंगने आणि एंड सुद्धा कुठून होणार आहे, कॅश अँड बँकच्या क्लोजिंगने होणार आहे. ओके ओके, आता रिसिप्ट म्हणजे काय आणि पेमेंट म्हणजे काय, सर्वात आधी रिसिप्ट समजून घेऊ. रिसिप्ट म्हणजे जे काही येणार आहे, बघा काय म्हटलं, ऑल रिसिप्ट ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड आर डेबिटेड. जे काही आपल्याला डेबिट होणार, जे काही प्राप्त होणार आहे टू रिसिप्ट अँड पेमेंट अमाऊंट इन रेस्पेक्टिव्ह ऑफ द इयर फॉर विच दे आर रिसिव्ड अँड इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नेचर, रेव्हेन्यू ऑर अ कॅपिटल. बघा मग या ठिकाणी जे काही रिसिप्ट असणार आहे दोन प्रकारचे असतील, एक रेव्हेन्यू रिसिप्ट असणार आहे आणि कॅपिटल. आता ह्याच्या काही रेव्हेन्यू आणि कॅपिटल याच्यामधला फरक तुम्हाला समजायला पाहिजे. रेव्हेन्यू म्हणजे काय, जे की वारंवार होत असतात, रिकरिंग होत असतात आणि कॅपिटल म्हणजे काय, ते सिंगल टाइम, वन टाइम ती मिळत असते. ओके, सच रिसिप्ट मे बी रिलेटेड टू प्रिव्हियस इयर, करंट इयर और नेक्स्ट इयर. बघा मग ह्या ज्या काही रिसिप्ट असणार आहे करंट इयरच्या असतील, त्यानंतर प्रिव्हियस म्हणजे मागच्या वर्षाच्या असतील, प्रिव्हियस इयरच्या असतील किंवा नेक्स्ट इयरच्या सुद्धा असू शकतात. ऑल रिसिप्ट्स आर डेबिटेड टू अकाउंट आणि ह्या कुठे असतात, डेबिट साइडला आपण ते रेकॉर्ड करत असतो, रेव्हेन्यू कॅपिटल. ओके, त्यानंतर पेमेंट जसं रिसिप्टचं आहे तसंच पेमेंटचं सुद्धा आहे. ऑल पेमेंट्स मेड ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड. पुढे टाकतो आपण क्रेडिटला टाकत असतो रिसिप्ट अँड पेमेंटच्या. ओके, त्यानंतर जे काही अकाउंट रिस्पेक्टिव्ह ऑफ द पीपल टू विच रिलेटेड टू द इन रिस्पेक्टिव्ह देअर नेचर, रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. सेम जसं रेव्हेन्यू आणि कॅपिटल मी तुम्हाला सांगितलं, रेव्हेन्यू म्हणजे जे वारंवार होत असतात आणि कॅपिटल म्हणजे काय, ते वन टाइम होत असतात. ओके, सच पेमेंट मे रिलेटेड टू प्रिव्हियस इयर, सेम प्रिव्हियस इयरचे असू शकतात, नेक्स्ट इयरचे असू शकतात, करंट इयरचे असू शकतात. सिमिलरली सच पेमेंट्स मे बी अ रेव्हेन्यू ऑर अ कॅपिटल एक्सपेंडिचर, ऑल आर रेकॉर्डेड इन टू क्रेडिटेड दिस अकाउंट. हे क्रेडिटेड केले जात असतात. ओके, आय होप की तुम्हाला समजलं असेल. रिसिप्ट म्हणजे जे काही येणार आहे त्याला रिसिप्ट म्हणू आणि जे काही जाणार आहे त्याला आपण पेमेंट म्हणू. ओके, खूप सोपी कन्सेप्ट आहे मित्रांनो. त्यानंतर आता आपल्याला रिसिप्ट्स अँड पेमेंट या ठिकाणी बघा एक प्रोफार्मा दिलेला आहे.
फॉर इयर एंड काय म्हटलेलं रिसिप्ट अँड पेमेंटचा या ठिकाणी प्रोफॉर्मा दिलेला आहे. रिसिप्ट अँड पेमेंट डेबिट साईड्स आहे, ही क्रेडिट साईड्स आहे. या ठिकाणी रिसिप्ट जे काय होणार आहे, या ठिकाणी पेमेंट जे काही होणार आहे, ऑल रिसिप्ट या ठिकाणी आपण करणार आहे. ज्या रेव्हेन्यू पण असू शकतात, कॅपिटल असू शकतात, प्रिव्हियस इयरच्या, करंट इयरच्या आणि नेक्स्ट इयरच्या त्या असू शकतात. त्याचप्रमाणे जे काही पेमेंट आपण करणार आहोत ते रेव्हेन्यू असू शकतं, कॅपिटल असू शकतं, ते प्रिव्हियस इयरचं असू शकतं, करंट इयरचं असू किंवा नेक्स्ट इयरचं असू शकतं. हा त्याचा प्रोफार्मा आहे. ओके. त्यानंतर फीचर ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट, जे काही फीचर दिलेले, जे काही गुणधर्म आहे रिसिप्ट अँड पेमेंट ते आपल्याला पाहावं लागते. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल, ते रिअल अकाउंट आहे. ओके. मालमत्तेशी ते डील करत असतं. ओके. त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट इज सिमिलर टू द कॅश बुक. ओके. कॅश बुक सारखं ते असतं. समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन, जी काही ज्यामध्ये कॅश अँड बँकची जी काही समरीचे जी काही ट्रान्झॅक्शनची जी काही समरी असते सेम त्याच प्रकारे कॅश जे काही रिसिप्ट अँड पेमेंट सुद्धा तसंच असतं. ओके. त्यानंतर इन्क्लूड ऑल टाइप्स ऑफ द रिसिप्ट अँड पेमेंट, ज्यामध्ये रेव्हेन्यू असेल किंवा कॅपिटल असेल. मी तुम्हाला रेव्हेन्यू म्हणजे काय आणि कॅपिटल म्हणजे काय सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर इट रेकॉर्ड्स ऑल रिसिप्ट अँड पेमेंट मेड ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड मध्ये जे काही रिसिप्ट पेमेंट झाले असेल ते आपण रेकॉर्ड करत असतो. फॉर एक्झाम्पल करंट इयरचं असेल म्हणजे सध्याचं असेल, त्यानंतर प्रिव्हियस इयरचं म्हणजे मागच्या वर्षाचं असेल आणि करंट किंवा नेक्स्ट इयरचं म्हणजे या प्रकारचे त्यामध्ये रेकॉर्ड आपल्याला करता येत असतात. बघा, इन्कम रिसिवेबल अँड अमाऊंट पेबल आर नॉट रेकॉर्ड इन दिस अकाउंट. बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे काही इन्कम रिसिवेबल आहे आणि अमाऊंट पेबल आहे ह्या आपण यामध्ये रेकॉर्ड करू शकत नाही. यामध्ये येत नाही. यामध्ये फक्त करंट इयरचे जे काही असणारे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ज्या ठिकाणी येऊ शकतात. रिसिवेबल पण येऊ शकत नाही आणि पेबल सुद्धा येऊ शकत नाही. ओके. त्यानंतर दिस अकाउंट इज बेस्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. बरं, हे कशावरती बेस आहे? फायनल अकाउंट वरती हे बेस आहे. ओके. दिस अकाउंट शो द ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ कॅश अँड बँक, जसं की और अ बँक ओव्हरड्राफ्ट असेल. बर, या ठिकाणी हे जे काही अकाउंट आहे हे काय शो करत असतं? ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स हे शो करत असतं कॅश अँड बँकचे. ओके. त्यानंतर पुढे जे काही आहे आपल्याला बघायचं आहे जे दिलेलं आहे टाइप्स ऑफ रिसिप्ट. आता टाइप्स ऑफ रिसिप्ट काय असतात? जसं आपण रिसिप्ट समजून घेत, जे येणार आहे त्याला आपण रिसिप्ट म्हणणार. ओके. या ठिकाणी कॅपिटल रिसिप्ट आणि रेव्हेन्यू रिसिप्ट मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे, तरी परत या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय? ऑल रिसिप्ट आर नॉन रिकरिंग, ज्या काही रिकरिंग वारंवार होणार नाही इन अ नेचर अँड नॉट फॉर्मिंग द पार्ट ऑफ रेग्युलर फ्लो. रेग्युलर फ्लो नाहीये इन्कमचा. ओके. ऑफ कन्सर्न आर नोन ॲज अ कॅपिटल रिसिप्ट. अशा रिसिप्ट ज्या काही या ऑर्गनायझेशनच्या इन्कम मध्ये रेग्युलरली येत नाही, वन टाइम त्या येत असतात. ओके. फॉर एक्झाम्पल, जर का आपण एखादी बिल्डिंग घेतली, सपोज ही एक कॅपिटल आपलं रिसिप्ट झाली. ओके. वन टाइम आपण ती घेतली की आपण ती वारंवार घेणार आहे का? नाही, ते एक ऍसेट झालं सपोज. ओके. त्यानंतर स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग. आता हे डोनेशन फॉर बिल्डिंग झालं. त्यानंतर स्पोर्ट टुर्नामेंट झाली, त्यानंतर लायब्ररी झाली, त्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज झाली, सेल प्रोसिजर झाली. ह्या ज्या काही गोष्टी आहे कॅपिटल रिसिप्ट आहे. ह्या काय आहे? कॅपिटल रिसिप्ट. ओके. ह्या कॅपिटल रिसिप्ट आहे. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे की त्यानंतर त्यांनी सांगितले की रेव्हेन्यू रिसिप्ट. आता रेव्हेन्यू रिसिप्ट काय असणार आहे मग? किंवा यामध्येच आपल्याला जी काही कॅपिटल रिसिप्ट दिलेली याच्यामध्ये बघा, ऑफ ॲसेट्स ऑफ फिक्स ॲसेट कॅपिटल रिसिप्ट्स आर एदर द ॲडेड टू कॅपिटल फंड ऑर सेपरेटली शोन ऑन दी लायबिलिटी साइड्स ऑफ अ बँक. आपण एकतर त्याला सेपरेटली दाखवू शकतो किंवा कॅपिटल फंड मध्ये त्याला ऍड करू शकतो. बघा, आता रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय? ऑल सच रिसिप्ट विच आर रिकरिंग इन अ नेचर, ज्या वारंवार आपण करत असतो, रेग्युलरली त्या करत असतो आणि रिप्रेझेंट रेग्युलरली फ्लो ऑफ इन्कम कन्सर्न आर नोन ॲज अ रेव्हेन्यू रिसिप्ट. बरोबर आहे. जसं की सबस्क्रिप्शन, आता दर महिन्याला सबस्क्रिप्शन करावं लागतं, रेंट हे दर महिन्याला द्यावं लागतं, लॉकर रेंट असेल किंवा रेंट रिसिव्ड असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहे, ह्या जे काही रिसिप्ट आहे, ह्या रिसिप्ट काय असतात? रेग्युलर होत असतात, म्हणून त्यांना आपण रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणत असतो. आता रिसिप्ट ह्या दोन प्रकारच्या रेव्हेन्यू रिसिप्ट आहे आणि कॅपिटल रिसिप्ट आहे या ठिकाणी आपल्याला
फ्लो चार्टने दाखवलेलं आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जर का रेव्हेन्यू रिसिप्ट आपण बघितलं की इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये त्याला आपण हे करत असतो आणि कॅपिटल जे काही बॅलन्स शीट मध्ये आपण दाखवत सॉरी कॅपिटल हे आपण बॅलन्स शीट मध्ये शो करतो. ओके, ऑल रिसिप्ट्स आर नॉट इन्कम. बघा ऑल रिसिप्ट आर नॉट इन्कम, कॅपिटल रिसिप्ट्स अँड कन्सिडर ॲज अ डिफरंट मॅनर. बघा ज्या काही दोघी प्रकारचे रिसिप्ट जर आपल्याला झाले असतील, रेव्हेन्यू पण आणि कॅपिटल, मग सगळ्याच्या सगळ्या इन्कम आहेत का? नाही, सगळ्याच्या सगळ्या इन्कम नाही आहेत. फक्त आपल्यासाठी रेव्हेन्यू ज्या काही असणाऱ्या रिसिप्ट आहेत त्याच फक्त आपल्यासाठी इन्कम ट्रीट केल्या जातील. कॅपिटल रिसिप्ट आपल्यासाठी इन्कम ट्रीट होत नाही. आय होप यू अंडरस्टँड. त्यानंतर पुढे दिलेलं आहे की टाइप्स ऑफ पेमेंट. आता जसं आपण रिसिप्ट बघितलं सेम पेमेंटचंही तसंच आहे. पेमेंट्स कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये येत असतं. बघा हे लॉंग पिरियडसाठी काही असतात. कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे लॉंग पिरियडसाठी असतात. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघितलं परचेस ऑफ अ लँड ही अगदी लॉंग टाइमसाठी आपण काय केलेली परचेस केलेली. फर्निचर परचेस केलं लॉंग टाइमसाठी, मशिनरी लॉंग टाइम पिरियडसाठी. ओके, परंतु काही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात शॉर्ट पिरियडसाठी असतात. जसं सॅलरी दर महिन्याला द्यावी लागते, टॅक्स दर महिन्याला द्यावा लागतो, इन्शुरन्स दर महिन्याला इन्शुरन्स प्रीमियम वगैरे असेल, ही काय असतात हे शॉर्ट पिरियडसाठी असतात. त्यांना आपण काय म्हणतो शॉर्ट पेमेंट. जसं रिसिप्ट तसंच पेमेंट सुद्धा आहे. ओके, त्यानंतर पुढे त्यांनी दिलेलं आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? मग देज एक्सपेंडिचर आर नॉन रिकरिंग, जे वारंवार केले जात नाही असे खर्च. इन अ नेचर, ते त्यांचं नेचर काय की वारंवार केले जात नाही. द बेनिफिट ऑफ द एक्सपेंडिचर आर लाईकली टू रिसीव्ह फॉर द लॉंग पिरियड. हे लॉंग पिरियड साठी याचा बेनिफिट होत असतो. देज एक्सपेन्सेस आर शोन ऑन द ऍसेट, आणि हे कुठे दाखवत असतो आपण हे ऍसेट साइडला बॅलन्स शीटच्या. अँड द बॅलन्स आर कॅरीड फॉरवर्ड द नेक्स्ट अकाउंटिंग पिरियड, आणि नेक्स्ट अकाउंटिंग पिरियड मध्ये आपण त्याचं बॅलन्स फॉरवर्ड करत असतो. ओके, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय? मग रेव्हेन्यू एक्सपेंडिचर देज एक्सपेंडिचर आर रिकरिंग इन अ नेचर. हे नेचरमध्ये कसं आहे रिकरिंग म्हणजे वारंवार हे एक्सपेंडिचर आपण करत असतो. द बेनिफिट ऑफ दिस एक्सपेन्सेस आर एन्जॉय इमिडिएटली फॉर एक्झाम्पल इन करंट इयर. बघा म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे असे एक्सपेंडिचर की वारंवार होत असतात. एक्सपेंडिचर आणि त्यांचं जे काही एक्सपेन्सेस आहे हा एन्जॉय केला जातो करंट इयरमध्ये. ओके, त्यानंतर डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ॲक्च्युअली अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हा ॲक्च्युअली रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच असतो. ओके, सच एक्सपेंडिचर इन्कर फॉर द रिसिव्हिंग बेनिफिट फॉर अ मोर दॅन इयर. बघा मोर दॅन इयर म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त त्याचा आपल्याला बेनिफिट हा होत असतो. फॉर एक्झाम्पल जर का त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस पेड 30,000 फॉर 3 years. इन सच केस फर्स्ट third of 30,000 is 10,000 is current year should be debited income and expenditure account. Second third 20,000 expenditure should be shown as a profit and asset sides of a balance sheet. म्हणजेच काय बघा हे जे काही अशा प्रकारची जी काही ऍसेट्स असतात किंवा अशा प्रकारची जी काही एक्सपेंडिचर असतात या ठिकाणी बघा यांनी काय म्हटलेलं आहे की सपोज हे आपल्याला मोर दॅन 1 year पेक्षा काय करत असतात बेनिफिट देत असतात. जसं की आपण ऍडव्हर्टायझिंग केली परत तिचं ऍडव्हर्टायझिंग जर केलेली आहे या ठिकाणी 30,000 ऍडव्हर्टायझिंग केलेली आहे आणि तिचा करंट इयरसाठी फक्त किती लेस होणार आहे हे आपण 3 वर्षासाठी केलेली आहे. परंतु करंट इयर मध्ये आपल्याला ती आपण 10,000 तिची पेड केलेली आहे आणि रिमेनिंग जे आहे ते आपल्याला फ्युचर बेनिफिट सुद्धा देणार म्हणजे 1 year पेक्षा आपल्याला तिचा बेनिफिट होऊ शकतो. ओके, टोटल रिसिप्ट बघा रेव्हेन्यू जे काय असणार आहे रेव्हेन्यू आणि कॅपिटल या ठिकाणी रेव्हेन्यू जी काय क्रेडिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचरला ती येत असते आणि कॅपिटल जी काय लायबिलिटी साईड बॅलन्स शीटला ती जात असते. ओके, या ठिकाणी टोटल जे काही पेमेंट्स असणार आहे या ठिकाणी जे काही टोटल पेमेंट दिलेलं आहे ते दिलेलं आहे. रेव्हेन्यू जे काही असणार आहे रेव्हेन्यू पेमेंट डेबिट साईडला जाणार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या. ओके, आणि त्यानंतर जी काही कॅपिटल आहे ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल. ओके, त्यानंतर पुढे आपल्याला या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत. त्यानंतर याचे जे काही स्पेसिमम दिलेले आहे या स्पेसिममचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये या तिघांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल.
रिसिप्ट्स अँड पेमेंट असेल, इन्कम अँड एक्सपेंडिचर असेल आणि बॅलन्स शीट, या तिघे प्रोफार्मा आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहावे लागतील. ओके, म्हणजे याचा जो काही सविस्तर अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड डोंट फॉरगेट टू शेअर, लाईक्स अँड कमेंट्स. थँक्यू.